श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। तर आज आपण सगळ्यात सुंदर छान पवित्र असा ग्रंथ, ज्या ग्रंथाच्या पारायणाने वाचनाने आपल्याला आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात, असा हा पवित्र दिव्य ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत। आज आपण या ग्रंथाचे पारायण कसे करायचे, या ग्रंथाविषयी माहिती, त्याचसोबत या ग्रंथामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या वाचनाने, ज्याच्या पठणाने आपली दिव्य अनुभूती मिळते। तर श्रीपाद श्रीवल्लभ हा आपल्या दत्त महाराजांचा प्रथम अवतार आहे आणि हा अवतार त्यांनी पीठिकापुरम येथे घेतला आणि पीठिकापुरम म्हणजेच पिठापूर हे आंध्र प्रदेशामध्ये स्थित आहे। तर हे एक सिद्धक्षेत्र आहे, हे सर्वांना माहीतच आहे। या सर्वांपेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे, हे आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचल्यानंतर लक्षात येते। या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते। श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर त्याचा तेलुगू अनुवाद झाला। तर या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये ज्या घटना लिहिल्या होत्या त्या भविष्यकाळात घडणाऱ्या आहेत आणि त्या घडल्या देखील आहेत। तर त्यातील काही उदाहरणे आता आपण बघूयात। तर हा ग्रंथ मल्लादी बापणाचार्य वदानुलू म्हणजे श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल आणि आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादी बापणाचार्य वदानुलूचे 33वे वंशज आहेत। त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाला दिला। त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी सांगितले होते की मी पुढचा अवतार कारंजा येथील नृसिंह सरस्वती या नावाने घेईल। माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल। तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळीवनात जाईल। तेथे 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन आणि त्यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर, जे की अक्कलकोट म्हणून प्रसिद्ध आहे, येथे मी प्रकट होईल आणि ही घटना देखील सत्य झालेली आहे। त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील आणि नरसिंहवर्मा छत्रपती शिवाजी या महाराज नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील। तर ही घटना देखील सत्य झालेली आहे। त्यानंतर माझे दुसरे बंधू श्री रामशर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील। श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील। याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे। पुढे त्यात असे वर्णन आले आहे की तेथे एक महायोगी येईल, त्याच्या पवित्र वास्तव्याने येथे महासंस्थान स्थापन होईल। त्याप्रमाणे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती, जे की टेंबे स्वामी महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत, यांनी येथे काही दिवस वास्तव्य केले होते आणि त्यांनीच ही जागा दाखवून दिली। तर अशा प्रकारे हा ग्रंथ अक्षर सत्य असून यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे। या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होईल, असे श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच सांगितले आहे। त्याचा सर्व भक्तांनी अनुभव नक्कीच घेतला पाहिजे। शेवटी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे ते तुमते विनवती असे। तुम्हाला जर जीवनाचा सार अनुभवायचा असेल तर तुम्ही हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत एकदा तरी नक्की वाचा आणि जर तुम्हाला पारायण करायचे असेल तर त्याचे नियम काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया। तर या ग्रंथाचे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतचे पारायण जर करायचे असेल किंवा हे आपण केले तर त्याने साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात। या साधकांची स्पंदने श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होऊन त्यात आवश्यक बदल घडून रूपांतरित स्पंदने साधकाकडे पुन्हा येतात व साधकाला आनंदाची अनुभूती येते। पारायणाचा पहिला नियम आहे म्हणजे गुरुचरित्राचे जसे पारायणामध्ये अनेक नियम आहेत, तर तेवढे नियम यामध्ये नाही। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो। तर पहिला नियम असा आहे की पारायणाची सुरुवात स्नान करून सुशीलभूत होऊन करावी। त्यानंतर या ग्रंथात पारायण म्हणजे या ग्रंथाचे पारायण सर्व स्त्रियाही करू शकतात। धर्म, लिंग, जाती, वयाचे कोणतेही बंधन नाही। तिसरा नियम म्हणजे पारायण करताना साधकाचे अन्न शुद्धी पाळून सात्विक आहार घ्यावा, म्हणजे पारायणामध्ये सात्विक आहारच घ्यावा, मांसाहार करू नये। त्यानंतर पारायण कोणत्याही दिवशी सुरू करण्यास हरकत नाही।
एका बसण्यात किंवा एका बैठकीत पारायणाचे सर्व अध्याय पठण करणे शक्य नसल्यास त्या दिवसभरात अध्याय केव्हाही करू शकतात किंवा केव्हाही आपण ते वाचू शकतो. मात्र त्या दिवशीचे अध्याय पूर्ण झाल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. अशा वेळी फराळाच्या पदार्थाचे सेवन चालेल. 5वा नियम असा, सोयर, सूतक व इतर अन्य कोणत्याही कारणाने पारायण चालू असताना खंड पडला तर नंतर सोयीचे दिवस पाहून पुन्हा पहिल्या दिवसापासून म्हणजेच प्रथम अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. कोणत्याही कारणाने पारायणात खंड पडला तर श्री दत्तप्रभूंचा कोप झाला, काही चुकले का असं मनात आणू नये. पुन्हा सुरुवात करून आपण ते पारायण पूर्ण करावे. कोणत्याही शारीरिक व्याधींमुळे जमिनीवर पारायणास बैठक करणे शक्य नसल्यास ज्यांना जमिनीवर शक्य नसेल त्यांनी खुर्ची किंवा सोयीच्या बैठकीत बसून पारायण करावे. 7वा नियम असा, पारायणाच्या सांगतेच्या दिवशी 11 ब्राह्मणांना जेवू घालणे शक्य नसल्यास एखाद्या दत्तस्थानावर यथाशक्ती दक्षिणा, रक्कम किंवा अन्नदान द्यावे किंवा अन्नदानासाठी ती रक्कम द्यावी. आणि शेवटचा नियम असा की पारायण चालू असताना दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्रीपादराजम शरणम प्रपदे या मंत्राचा जप चालू ठेवावा. तर पारायण करण्याची पद्धती कोणती, म्हणजे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे आता आपण बघूया. तर प्रथम दिवशी अध्याय 1 ते 6 वाचायचा असतो. दुसऱ्या दिवशी 7 ते 12, त्यानंतर तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय वाचायचे. चौथ्या दिवशी 19 ते 22, 5व्या दिवशी 23 ते 34, 6व्या दिवशी 35 ते 42 आणि 7व्या दिवशी 43 ते 53. अशा प्रकारे 7 दिवसात आपण हे पारायण पूर्ण करायचं आहे. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण कोणतेही स्तोत्र वाचले, कोणताही मंत्र जप केला किंवा कोणतेही पारायण केले तर त्यामागे एक फलश्रुती असते. फलश्रुती म्हणजे काय, आपण हे वाचल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे. जसं की आपण एखाद्या लहान बाळाला सांगतो की आता तू एवढं वाचलं तर मी तुला लॉलीपॉप देईल. मग ते बाळ वाचायचं म्हणून ते खूप मनापासून वाचतं किंवा ते तेवढं ती टास्क पूर्ण करतं आणि आपण त्याला ते यामुळं करतं की त्याला शेवटी लॉलीपॉप भेटणार आहे. तसंच आपण हे पारायण यासाठी करतो की आपण काहीतरी संकल्प केलेला असतो, मनामध्ये इच्छा असते आणि आपल्याला माहीत असतं की हे वाचल्याने माझी ती इच्छा पूर्ण होणार आहे. तर ती इच्छा पूर्ण होणार आहे आपण म्हणून ते जोमाने करत असतो. तर जी फलश्रुती असते, तर कोणता अध्याय वाचल्यानंतर आपल्याला कोणती फलश्रुती मिळणार आहे तर ते आपण आता जाणून घेऊया. तर या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला म्हणजे पहिला अध्याय वाचल्यानंतर घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती होते. त्यानंतर दुसऱ्या अध्यायाचा पठण केल्यानंतर मनक्लेश निवारण होते. तिसरा अध्याय वाचल्यानंतर नागदोष निवारण, संतान प्रतिबंधन दोष निवारण हे दोष निवारण होतात. चौथा अध्याय वाचल्यानंतर मुलींना योग्य वर प्राप्ती होते, गुरुनिंदा दोष निवारण होते. 5वा अध्याय वाचल्यानंतर विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती मिळते. पितृशापापासून निवृत्ती हे 6वा अध्याय वाचल्यानंतर मिळते. त्यानंतर 7वा अध्याय वाचल्यानंतर अज्ञान निवृत्ती आणि विवेक प्राप्ती होते. 8वा अध्याय वाचल्यानंतर संतान प्राप्ती, लक्ष्मी कृपा कटाक्ष लाभ होतात. 9वा अध्याय वाचल्यानंतर प्रारब्ध कर्म नाश होतात. अध्याय 10वा वाचल्यानंतर दुर्भाग्य नाश होतो. 11वा अध्यायाच्या वाचनाने दुर्गुणांपासून मुक्ती मिळते. 12वा अध्याय वाचल्याने शरीर आरोग्य प्राप्त होते. 13वा अध्याय वाचल्यानंतर व्यवसायात वृद्धी होते आणि पशुवृद्धी होते. आपदा निवारण, उत्साहवृत्ती हे 14 अध्याय वाचल्यानंतर मिळते. 15वा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला अकारण कलह निवारण, पूर्वजन्मकृत दोष निवारण यांसारखे दोष निवारण होऊन फलश्रुती मिळत असते. 16व्या अध्यायाच्या पठणाने धन आकर्षित होते, शक्तीची वृद्धी होते. 17व्या अध्यायाच्या पठणाने सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. 18वा अध्यायाच्या वाचनाने पापकर्माचा नाश होतो आणि भाग्यवृद्धी होते. 19वा अध्याय वाचल्याने मानसिक क्लेश निवारण होते. 20व्या अध्यायाच्या पठणाने कष्ट नष्ट निवारण होतात. 21व्या अध्यायाच्या पठणाने आध्यात्मिक लाभ होतो, पुण्यवृद्धी होते. 22वा अध्याय वाचल्याने कर्मदोष निवारण होते. त्याचप्रमाणे 23वा अध्याय वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते तर ऐश्वर्य प्राप्ती होते. त्यानंतर 24व्या अध्यायाच्या पठणाने दाम्पत्य सुख मिळते. 25व्या अध्यायाच्या पठणाने आर्थिक समस्या दूरीकरण होते. त्याचप्रमाणे 26वा अध्याय वाचल्यानंतर दुर्दैव नाश आणि सत्संगाची प्राप्ती होते. तर क्रमशः 27, 28, 29 हे अध्याय आपण वाचल्याने ऐश्वर्यलक्ष्मी प्राप्ती होते, विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.
त्यानंतर क्रमशः 30, 31, 32 हे अध्याय वाचल्याने उज्ज्वल भविष्य होण्यास मदत होते. विद्या ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. सद्गुरू कृपाकटाक्ष प्राप्तीसाठी आपल्याला मदत होते. 33वा अध्याय वाचल्याने अनुकूल विवाह होण्यास मदत होते. 34वा अध्याय वाचल्याने ऋण मोचनासाठी आपल्याला मदत मिळते. त्याचनंतर 35, 36, 37 असे अध्याय वाचल्यानंतर वाक्सिद्धीसाठी प्राप्ती, अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी प्राप्ती. 37वा अध्याय वाचल्याने जीवनात स्थैर्य प्राप्ती होते. 38वा अध्याय वाचल्यानंतर आत्मस्थैर्य मिळते. 39वा अध्याय वाचल्यानंतर सर्व दोष निवारण होते. 40वा अध्याय वाचल्याने असाध्य कार्यात यश मिळण्यासाठी मदत होते. अध्याय 41वा वाचला तर आपल्याला नौकनिंदा परिहार होण्यासाठी मदत होते. त्यानंतर 42वा अध्याय वाचल्याने हरवलेले मूळ सापडण्यास मदत होते. 43वा अध्याय वाचल्याने अष्टस्थैर्य प्राप्तीसाठी आपल्याला मदत मिळते. त्याचप्रमाणे 44, 45, 46 अध्याय वाचल्याने उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रात वृद्धी, त्वरित विवाहासाठी आपल्याला मदत मिळते. त्यानंतर 47वा अध्याय वाचल्याने सर्व शुभफल मिळण्यास मदत होते. 48वा अध्याय वाचल्याने अर्थार्थी, जिज्ञासू, मुमुक्षु या चारही पुरुषार्थ सिद्धीसाठी आपल्याला मदत मिळते. 49वा अध्याय वाचल्याने आपल्याला समस्त कर्मदोषांपासून निवृत्ती मिळते. 50वा अध्याय वाचल्याने गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. 51वा अध्याय वाचल्याने जलगंडाधिकापासून रक्षण होते. 52वा अध्याय वाचल्याने सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतात. आणि शेवटचा अध्याय 53वा अध्याय वाचल्याने महापाप ध्वंस होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे 53 अध्याय वाचल्याने आपल्याला ही फलश्रुती मिळत असते. तर श्रीपाद प्रभूंनी त्यांची 12 वचने दिलेली आहेत, म्हणजे आपल्या भक्तांसाठी 12 वचने दिलेली आहेत. तर ती देखील या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत. तर या ग्रंथाचा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा जो 51वा अध्याय आहे त्यामध्ये ग्रंथपारायणचा महिमा सांगितला आहे. तर हे सांगताना लेखक म्हणताय, मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली. श्रीहस्त नक्षत्र होते. कृष्णा नदी स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानास्थ बसले. ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरवपुरात गुप्त रूपाने संचार करीन. नंतर नृसिंह सरस्वती या नावाने संन्यासी रूपाने धर्मांच्या उद्धारासाठी अवतार घेईल. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो अक्षरसत्य ग्रंथ असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल. तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंब वृक्षाखाली शब्दस्वरूपात कायमचा राहील. तिथून निघणाऱ्या दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल. तो बापणाचार्यांच्या 33व्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल. तर भक्तांना श्रीपाद प्रभूंनी अभयवचन दिले. श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले, तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस. मी माझ्या लाडक्या पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्ष येथेच राहा. या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहील. तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईल. श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान. श्रीपाद प्रभू म्हणतात, हे शंकर भट्टा, 3 वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव.
त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. श्रीपाद श्रीवल्लभप्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेला निरागस बालकासारखे स्फुंदत रडू लागलो, असे आपल्याला लेखक सांगताय. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात की काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानास्थ बसलो. तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजमय रूपात दर्शन दिले. श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर दिव्य असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की खरोखरच याच्या वाचनाने आपल्याला दिव्य अनुभूती येते. त्यामुळे प्रत्येक भक्ताने हा ग्रंथ एकदा तरी नक्की वाचावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपण हे पारायण कसे करायचे, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे, किंवा हे वाचल्याने आपल्याला काय फळ मिळू शकते, किंवा हे वाचल्याने आपल्याला काय दिव्य अनुभूती मिळते, हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये आपण फलश्रुती, त्याचप्रमाणे श्रीपाद प्रभूंचे अभयवचने अशी थोडक्यात जे काही मुद्दे आहेत ते आपण बघितले. तर तुम्ही देखील या ग्रंथाचे पारायण करा आणि काय अनुभव आला ते तुम्ही मला नक्की सांगा. याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.